कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवड वरून पाहिलं तर एक नियमित निवडणूक, पण आपण जर थोडं खोलात गेलो तर इथे फक्त अध्यक्ष कोण होणार किंवा कोण झालंय हा प्रश्न नाहीये. इथे सुरू आहे सत्ता टिकवण्याची धडपड, मित्र पक्षांमधली न बोललेली स्पर्धा आणि प्रत्येक जिल्ह्यात बदलत चाललेली राजकीय दिशा. सांगली साताऱ्यात एक चित्र, कोल्हापूरमध्ये दुसरं, आणि या सगळ्यातून पुढच्या राजकारणाची दिशा ठरणार का? पश्चिम महाराष्ट्रात जिल्हा परिषदेचं राजकारण नेमकं कुणाच्या बाजूने झुकतंय, जाणून घेऊयात या सविस्तर विश्लेषणाच्या माध्यमातून. नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र. चला तर मग सगळं अगदी सुरुवातीपासून समजून घेऊया. कारण कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा हा विषय केवळ एका पदापुरता मर्यादित नाही, तर तो महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय समीकरणांचा आरसा आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवड जवळपास महिनाभर लांबली होती, आणि हे लांबणं साधं नव्हतं. यामागे चाललेलं राजकारण खूप खोल होतं. कारण राज्यात जरी महायुती सत्तेत असली तरी जिल्हा स्तरावर प्रत्येक पक्ष आपली ताकद वाढवण्याच्या प्रयत्नात आहे, आणि याच ठिकाणी खरी चुरस सुरू होते. सांगली आणि साताऱ्यात राष्ट्रवादी आणि शिवसेना मिळून भाजपला सत्तेबाहेर ठेवायची तयारी करत आहेत, अशी चर्चा आधीपासूनच सुरू होती. म्हणजेच राज्यात एकत्र असलेले पक्ष जिल्ह्यांमध्ये वेगवेगळं राजकारण करत आहेत, आणि ही गोष्ट भाजपसाठी चिंतेची होती. कारण एकामागून एक जिल्हे हातातून गेले तर त्याचा थेट परिणाम पुढच्या मोठ्या निवडणुकांवर होऊ शकतो. म्हणूनच कोल्हापूरमध्ये परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी भाजपने रणनीती बदलली. अध्यक्षपद राष्ट्रवादीला देण्याचा निर्णय घेतला गेला. वरून पाहता एक समन्वय वाटतो, पण प्रत्यक्षात ही एक तडजोड होती, सत्ता टिकवण्यासाठी केलेली. पण या निर्णयामागं सरळ सुरळीत झाला असं नाही, उलट अनिश्चितता अजून वाढली. कारण पडद्यामागे काही वेगळेच डाव सुरू असल्याची चर्चा होती. सदस्यांना एकत्र ठेवणं, त्यांना बाहेर जाऊ न देणं, वरिष्ठांकडून सतत संपर्क ठेवणं, हे सगळं दाखवतं की कुठल्याही क्षणी समीकरणं बदलू शकत होती. आणि हेच महाराष्ट्राच्या राजकारणाचं वैशिष्ट्य आहे. शेवटच्या क्षणापर्यंत काहीही ठरलेलं नसतं. या सगळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र आपली चाल खूप नीट खेळली. विशेषतः हसन मुश्रीफ यांनी आधीच गोकुळ आणि केडीसीसीमध्ये आपली पकड मजबूत केली होती, आणि आता जिल्हा परिषद अध्यक्षपदही कागलमध्ये नेण्यात ते यशस्वी झाले. म्हणजे स्थानिक पातळीवर त्यांची पकड अजूनही मजबूत झाली आहे. शिल्पा खोत यांचं नाव अंतिम टप्प्यात करण्यात आलं, पण इथेही शेवटपर्यंत सस्पेन्स होता. अखेर सर्व चर्चांना पूर्णविराम देत कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी शिल्पा शशिकांत खोत यांची अधिकृत निवड झाली, तर उपाध्यक्षपदी भाजपच्या तानाजी पाटील यांची निवड निश्चित झाली. या निवडीमागं ज्यांची सदस्य संख्या जास्त त्यांचा अध्यक्ष हा फॉर्म्युला निर्णायक ठरला. अध्यक्षपद महिला आरक्षित असल्यामुळं राष्ट्रवादीतच मोठी स्पर्धा निर्माण झाली होती, आणि विविध तालुक्यांमधून दावे होत होते. मात्र अंतिम निर्णयाचा अधिकार हसन मुश्रीफ यांच्याकडे असल्यामुळं शेवटचा शब्द त्यांनीच दिला. त्यामुळे ही निवड केवळ संघटनात्मक नसून नेतृत्वाच्या प्रभावाची एक स्पष्ट छाप देऊन आली. दरम्यान या प्रक्रियेत एक महत्त्वाचं चित्र समोर आलं, ते म्हणजे सदस्यांना एकत्र ठेवण्याची रणनीती. महायुतीचे 51 सदस्य पन्हाळ्यावर ठेवण्यात आले होते, ज्यातून संभाव्य फोडाफोडीची भीती स्पष्ट होत होती. दुसरीकडे सांगली आणि साताऱ्यात सुरू असलेल्या घडामोडींचा दबाव देखील या निर्णयावर जाणवत होता. त्यामुळं कोल्हापूरमध्ये स्थिरता राखणं ही सर्व पक्षांसाठी गरज बनली होती. या निवडीमुळं सध्या काही समीकरणं स्थिर झाल्यासारखं वाटत असलं तरी यामागचं राजकारण पुढच्या काळात कोणतं वेगळं वळण घेईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. इतर काही नावे चर्चेत होती, समीकरणं बदलू शकतात असं वाटत होतं, पण शेवटी निर्णय झाला तो मुश्रीफ यांच्या रणनीतीनुसारच. दुसऱ्या बाजूला भाजपने उपाध्यक्षपद घेतलं, म्हणजेच त्यांनी पूर्णपणे माघार घेतलीच नाही, पण आपली भूमिका थोडी सौम्य ठेवली. ही भूमिका का घेतली गेली हे महत्त्वाचं आहे, कारण सांगली आणि साताऱ्यातील परिस्थिती लक्षात घेता कोल्हापूर गमावणं भाजपला परवडणारं नव्हतं. आता इथे एक मोठा प्रश्न उभा राहतो, ही तडजोड किती दिवस टिकणार? कारण एकीकडं राष्ट्रवादी आपली ताकद दाखवत आहे, तर दुसरीकडं भाजपला स्थानिक पातळीवर आव्हानं वाढताना दिसत आहेत, आणि शिवसेना महाविकास आघाडी हे सगळे घटक अजूनही खेळत आहेत. महाविकास आघाडीनेही उमेदवार देण्याची तयारी ठेवली होती, म्हणजेच ते पूर्णपणे बाहेर नव्हते. जर त्यांनी शेवटच्या क्षणी आक्रमक भूमिका घेतली असती तर इथे चित्र वेगळं दिसलं असतं, पण त्यांनी संयम ठेवला, कदाचित पुढच्या मोठ्या संधीसाठी. या सगळ्या घडामोडींमधून एक गोष्ट स्पष्ट होते, महाराष्ट्राचं राजकारण आता फक्त मोठ्या नेत्यांपुरतं मर्यादित राहिलेलं नाही. जिल्हा स्तरावरचे नेते, स्थानिक समीकरणं आणि तात्काळ निर्णय हे सगळं तितकंच महत्त्वाचं झालं आहे. आणि म्हणूनच कोल्हापूरची ही निवडणूक केवळ एक बातमी नाही, तर ती एक संकेत आहे, आणि पुढे काय होऊ शकतं याचा. कोल्हापूरमध्ये सध्या तरी समीकरणं स्थिर दिसत आहेत, पण सांगली आणि साताऱ्यात जे घडतंय त्याचे परिणाम इथेही उमटणार का? मित्रांमधील ही सूक्ष्म स्पर्धा पुढे मोठ्या संघर्षात बदलणार का? आणि सगळ्यात महत्त्वाचं, सत्तेसाठी केलेल्या या तडजोडी पुढच्या निवडणुकांपर्यंत टिकतील का, की पुन्हा एकदा सगळं उलटंपालटं होईल? हे सगळं पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. कारण महाराष्ट्राचं राजकारण आता अधिकच अनिश्चित होत चाललं आहे. कोल्हापूरमध्ये झालेली ही तडजोड भाजपसाठी राजकीय समजूतदारपणा की मजबुरी? तुमचं मत काय? कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.